वित्तीय अधिवेशनाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर जो धन्यवाद प्रस्ताव, त्यावर विरोधी पक्षनेता आणि सत्ताधारी पक्षनेता अशा दोन्ही नेत्यांचं भाषण लोकसभेमध्ये होऊ शकलं नाही आणि त्याची परिणती अशी झाली की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव विरोधी पक्षनेता आणि सत्ताधारी पक्षनेता या अशा दोन्ही नेत्यांचं भाषण न होता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. लोकसभेच्या इतिहासामध्ये किंवा सत्ताधारी किंवा विरोधक यांच्या इतिहासामध्ये हा प्रसंग नेमका का उद्भवला. अर्थात यापूर्वीही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात एकदा अशी गोष्ट 2004 झालेली होती. परंतु हे असं का होतं? 1989 पासून भारतीय लोकसभा किंवा भारतीय राजकारण हे अस्थिर होतं, बहुमताचं नव्हतं. परंतु 2014 नरेंद्र मोदी यांनी बहुमत मिळवल्यानंतर 2 टर्म ते बहुमतात राहिले आणि तिसरी टर्म जी सध्या आहे 18व्या लोकसभेची, त्यामध्ये त्यांना केवळ 240 जागा मिळवता आल्या, जी बहुमतापेक्षा कमी होती. विरोधी पक्षांनाही, विरोधी आघाडीलाही, जी इंडिया ब्लॉक म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरली, त्यांचंही संख्याबळ हे 200च्या पुढे आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही आघाड्यांकडे हे संख्याबळ जे आहे, हे संख्याबळ जवळपास समसमानच्या सीमेवर आहे. आणि ज्या वेळी लोकसभेमध्ये संख्याबळ 200च्या वर सत्ताधारी आणि विरोधकांकडे जेव्हा असतं, तेव्हा लोकसभा ही अधिक अस्थिर वाटते, अधिक अस्थिर राहते आणि त्याचे परिणामही यापूर्वी आपल्याला दिसले आहेत. साधारणतः 1989 लोकसभा ही कोणालाही बहुमत नसलेली होती. त्यावेळी म्हणजे काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्याकडे संख्याबळ होतं, परंतु भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ हे 3ऱ्या क्रमांकाचं होतं, काँग्रेसचं 1ल्या क्रमांकाचं होतं आणि नॅशनल फ्रंट जी जनता दलाच्या नेतृत्वाखाली होती त्यांचं 2ऱ्या प्रमाणात संख्याबळ होतं. आणि त्यामुळे सरकार स्थापनेचा जो अधिकार मिळाला तो विश्वनाथ प्रताप सिंग यांना दिला आणि भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी व्ही.पी. सिंग यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. 2 डिसेंबर 1989 व्ही.पी. सिंग यांचं सरकार अस्तित्वात आलं आणि अवघ्या 10 महिन्यात म्हणजे 7 नोव्हेंबर 1990 व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढण्यात आला आणि हे सरकार कोसळलं. ही लोकसभा त्रिशंकू होती मुळामध्ये, परंतु सरकार नव्या पद्धतीने व्ही.पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरणामधून जो प्रवेश जनता दलाच्या माध्यमातून भारतीय राजकारणामध्ये स्वतंत्रपणे मिळवला होता, राष्ट्रीय राजकारणामध्ये, त्याची परिणती ते पंतप्रधान झाले. परंतु अवघ्या 10 महिन्यात त्यांना जावं लागलं. अर्थात हे जात असताना त्यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला, तो ऐतिहासिक निर्णयामुळे व्ही.पी. सिंग हे राजकीय सत्तेतून बाहेर झाले असले तरी सामाजिक सत्तेमध्ये ते आजही कायम आहेत. कारण व्ही.पी. सिंग यांना मंडल मसीहा म्हणून भारतातल्या बहुजन समाजाने मान्यता दिली आहे आणि म्हणून व्ही.पी. सिंग 10 महिने जरी ते पंतप्रधान राहिले देशाचे, की जे दीर्घकाळ म्हणजे सामाजिक पातळीवर त्यांना जी स्वीकृती मिळाली, ती स्वीकृती कायम राहिली. मंडल कमिशन, मंडलोत्तराचा काळ हा व्ही.पी. सिंग यांच्या निर्णयाचा काळ आहे, हे आपण पाहिलं. परंतु 10 महिन्याच्या नंतर त्यांचा पाठिंबा काढण्यात आल्याबरोबर त्यानंतर चंद्रशेखर यांनी सरकार स्थापन केलं, ज्यांनी जनता दलामध्ये फूट पडली आणि समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली त्या काळामध्ये आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केलं. परंतु अवघी 4 महिने ते सरकार चालवू शकले आणि त्यांना सत्तेतून तर बाहेर पडावंच लागलं, परंतु नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आपल्याला माहिती आहे की 1991 ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेस काही बहुमतात नव्हती, परंतु काँग्रेसने जी काही संख्याबळ मिळाली, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, आणि काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी पी.व्ही. नरसिंहराव यांची निवड झाली आणि सरकार स्थापनेचा त्यांना बोलवण्यात आलं. काँग्रेसनेच त्यांना ते निमंत्रण दिलं. त्यापूर्वी पंतप्रधान पदावर कदाचित शरद पवार यांची नियुक्ती जवळपास ठरलेली होती, परंतु ऐनवेळी ती रद्द होऊन
पी व्ही नरसिंहराव यांना ती संधी मिळाली आणि पी व्ही नरसिंहरावनी ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण केलं की देशाच्या राजकारणाला जे सामाजिक पातळीवर जे उजवं बळण मिळालं ते पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली मिळालं आणि आर्थिक पातळीवर जे भांडवली समीकरण त्यांनी देशात आणलं तेही त्यांच्या काळात. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक पातळीवर पी व्ही नरसिंहराव यांनी देशाला पूर्णपणे उजव्या विचारसरणीकडे नेलं आणि त्याचे परिणाम काँग्रेसला आज तागायत भोगावे लागत आहेत. पी व्ही नरसिंहराव यांनी सुरू केलेल्या या सामाजिक आणि आर्थिक उजव्या विचारसरणीच्या राजकीय सत्तेचं जे वातावरण देशामध्ये आणलं त्यातून पुढच्या काळामध्ये म्हणजे पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे वित्तमंत्री होते, अर्थमंत्री होते आणि त्यांनी ते वळण जसं दिलं त्यामुळे ते पुढचे पंतप्रधान राहिले. परंतु या दरम्यान जी निवडणूक 1996मध्ये झाली म्हणजे पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार हे काही बहुमतातलं सरकार नव्हतं, ती देखील एक आघाडी होती आणि त्या काळामध्ये अनेक राजकीय कृत्या त्यांनी केल्या आणि त्या कृत्या करून त्यांनी सरकार चालवलं. परंतु त्यानंतर ज्या निवडणुका 96मध्ये ज्या झाल्या या 96मधल्या निवडणुकामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष हा समोर आला. परंतु भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यासाठी कुठलाही पक्ष तयार नव्हता. परंतु तरीही भारतीय जनता पक्षाचं खास करून त्या काळामध्ये प्रमोद महाजन यांनी जो आग्रह धरला सरकार स्थापन करण्याचा आणि त्यामुळे त्यांचं सरकार स्थापन झालं. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले आणि अवघ्या 13 दिवस हे सरकार चालू शकलं. बहुमताला सामोरं न जाता अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिला आणि अशा प्रकारे देशाच्या इतिहासामध्ये अवघं 13 दिवसांचं बहुमत न सिद्ध केलेलं हे सरकार आहे. बहुमत सिद्ध न करता स्थापन झालेलं सरकार हे सरकार म्हणायचं का हा, परंतु तरीही देशाच्या सत्ताधारी इतिहासामध्ये हे 13 दिवस नेतृत्वविहीन म्हणता येत नाही. त्यामुळे ती सत्ता किंवा ते सरकार आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतर जनता दलाचे एच डी देवेगौडा होते. एच डी देवेगौडा कारण काँग्रेसही बहुमतात नव्हती, भाजपाही बहुमतात नव्हती, पण दोघांनाही हे दोन्ही पक्ष चांगल्या जागा मिळून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर जो जनता दल होता त्या जनता दलाला एच डी देवेगौडा यांना पंतप्रधान करण्याची संधी खास करून लालू प्रसाद यादव यांनी दिली. अर्थात त्यावेळेत लालू प्रसाद यादव यांनाच पंतप्रधान खरं तर व्हायचं होतं, परंतु लालू प्रसाद यादव यांच्या नावाची सूचना करायला मात्र कोणी तयार नव्हतं. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच एच डी देवेगौडा यांच्या नावाची सूचना करून जनता दलाचं समाजवादी सरकार स्थापन केलं आणि एच डी देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले. अर्थात एच डी देवेगौडा देखील देशाचे पंतप्रधान म्हणून केवळ 10 महिने राहिले आणि त्यानंतर त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या मुळे त्यांचा पाठिंबा काढला गेला आणि त्यांचा पाठिंबा काढल्यानंतर त्यांचं सरकार कोसळलं आणि पुन्हा जसा प्रयोग मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये 1978ला झाला होता की मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पाठिंबा काढल्यानंतर किंवा फूट पडल्यानंतर काँग्रेसने समर्थन देऊन चरण सिंग यांना पंतप्रधान केलं होतं 4 महिन्याचं. व्ही पी सिंग यांनी जो सामाजिक ऐतिहासिक निर्णय घेतला त्या निर्णयानंतर त्यांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाने काढला बाहेरून जो दिलेला होता आणि त्यानंतर व्ही पी सिंग यांचं सरकार कोसळलं. पण त्यातूनच फूट पाडून पुन्हा चंद्रशेखर आले. 4 महिन्याचं त्यांचं सरकार राहिलं आणि तेही गेले. तोच प्रयोग एच डी देवेगौडा यांच्यानंतर इंद्रकुमार गुजराल खास करून ते आधी काँग्रेसचेच नेते होते, परंतु त्यानंतर समाजवादी आणि जनता दलामध्ये ते नेते म्हणून आले आणि त्यांनी खास करून त्यांचा विदेश नीतीवर मोठा अनुभव आणि अभ्यास असल्यामुळे ते विदेश मंत्रालयच मोठ्या प्रमाणात सांभाळत होते. परंतु इंद्रकुमार गुजराल यांनी मग त्यानंतर शपथविधी घेतली आणि काही महिने त्यांचं सरकार चालल्यानंतर पुन्हा काँग्रेसने पाठिंबा काढला आणि इंद्रकुमार गुजराल यांचं सरकार पडलं. त्यानंतरही वाजपेयी यांचं जे 99मध्ये सरकार आलं, 99मध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकला. काँग्रेस ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली, परंतु सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रपतींनी
मोठ्या पक्षालाच बोलवावं असा जो काही त्या काळी चाललेला प्रघात होता, त्या अनुषंगानं त्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी त्याचा आग्रह धरला आणि अटल बिहारी वाजपेयी यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलं. त्यांनी सत्ता स्थापन केली. या सत्तेमध्ये त्यांना AIDMK ज्या जयललिता या तमिळनाडूच्या यांच्या 17 जागा त्यावेळेस निवडून आलेल्या होत्या. 17 खासदार त्यांचे होते आणि त्यांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. आणि या पाठिंब्याला त्यांनी अटल बिहारी वाजपेयींचा पाठिंबा 13 महिन्यानंतर त्यांनी काढला. परिणाम असा झाला की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जे बुटा सिंग देखील मंत्री झालेले होते आणि ते एकमेव सदस्य होते, त्यांचा जो पक्ष त्यावेळेस त्यांनी स्थापन केलेला होता, त्यांना काढण्यासाठी प्रमोद महाजन यांनी जी रणनीती अवलंबली ते सत्तेतून बाहेर गेले. परंतु त्यानंतर जयललिता यांनी आपल्या 17 सदस्यांचा पाठिंबा काढून वाजपेयी सरकार अल्पमतात आणलं आणि त्यावेळी बहुमताला सामोरं जावं लागल्यानंतर वाजपेयी सरकार कोसळलं, ते केवळ एका मताने. आणि हे एकमत जे आहे ते बहुजन समाज पक्षाचं, मायावती यांचं होतं अशी बाब नंतर स्पष्ट झाली. कारण मायावती या शेवटपर्यंत म्हणत होत्या की आम्ही तटस्थ राहू, आम्ही मतदानात भाग घेणार नाही. परंतु ऐनवेळी त्यांनी मतदान करून सरकार एकमताने पाडलं आणि त्यानंतर अवघ्या 13 महिन्यात देशाला पुन्हा निवडणुकांमध्ये सामोरं जावं लागलं. या 13 महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाची देखील 4 खासदार होते जे महाराष्ट्रातून खास करून गेले होते, ज्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि दिवंगत नेते रासू गवई हे 4ही खासदार त्यावेळी संसदेत होते. परंतु ती संसदच अवघी 13 महिने चालली आणि त्यानंतर पुन्हा देशाला 99मध्ये निवडणुकांना सामोरं जावं लागलं. या निवडणुकीच्या काळामध्ये NDA आघाडी स्थापन झालेली होती आणि NDAला बहुमत मिळालं आणि ते 5 वर्षाचं सरकार चाललं. त्यानंतर इंडिया शायनिंगचा त्यांनी जो प्रचार केला, खास करून NDA आघाडीच्या सरकारनंतर खास करून अडवाणींच्या नेतृत्वामध्ये, तो 2004मध्ये सपशेल अपयशी ठरला आणि काँग्रेसच्या नेतृत्वात म्हणजे पुन्हा आघाडीचं सरकार, म्हणजे ते काही पूर्ण बहुमताचं काँग्रेसचं सरकार नव्हतं. 10 वर्ष जे होते 2004 ते 2014 ज्या 2 टर्ममध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्या दोन्ही टर्म या अस्थिर लोकसभेच्याच होत्या. परंतु वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि देशाच्या आर्थिक मुद्द्यांवर देखील ते सरकार 10 वर्ष चाललं आणि त्यानंतर 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं. ते 2019लाही मिळालं. अर्थात त्या निवडणुकींच्या संदर्भात EVM पासून अनेक चर्चा आजही होतात. आता तर निवडणूक आयोगाच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आणि त्यातच आता SIR या सगळ्या चर्चा होत असल्या तरी आपल्याला खास करून लोकसभेच्या विषयीची स्थिती आपण पाहतो आहे की लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षनेत्यांचं, म्हणजे विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान अशा दोन्ही नेत्यांचं भाषण होऊ शकलेलं नाही. आणि हा जो परिणाम आहे, हा परिणाम लोकसभेमधील जे संख्याबळ आहे ते जवळपास समसमान आहे. लोकसभा जर आपण अशी उभी 2 बाजूला जर आपण केली तर थोड्याफार फरकाने सत्ताधारी आघाडीची जी साईड आहे, बाजू आहे, ती थोडीशी आपल्याला अधिक दिसेल. परंतु विरोधी पक्षांची बाजू देखील जी आहे, संख्याबळ जे आहे ते तेवढंच आहे. त्यामुळे या लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षांनी एकतर्फी, सत्ताधारी आघाडीने एकतर्फी आपली भूमिका रेटण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचे परिणाम आज जे आपल्याला दिसतं आहे की लोकसभा उद्या 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. तशी वेळ म्हणजे आणि तीही वेळ अशी की सलग 2 ते 3 दिवस विरोधी पक्षनेत्याचं भाषण होऊ न देणं, त्याचा परिणाम विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं भाषण होऊ न देणं, या दोन्ही गोष्टी घडल्या. आणि या गोष्टी आपल्या समोर ज्या आल्या त्या लोकसभेतील संख्याबळ जवळपास समसमान प्रमाणात असल्यामुळे हे घडू शकतं. त्यामुळे ही लोकसभा अस्थिर लोकसभा मानली जाते.
त्यामुळे या अस्थिर लोकसभेचं भवितव्य स्थिर लोकसभेत करायचं असेल तर सत्ताधारी आणि विरोधी यांना वैचारिक मुद्द्यांवर राजकारण करावं लागेल. एकमेकांचा विरोध समर्थन वैचारिक मुद्द्यांवर घ्यावा लागेल. परंतु जर गेली 10 वर्षे यापूर्वी जे राजकारण झालं, सत्ताकारण झालं, तशा पद्धतीनं सत्ताकारण या पुढच्या काळात किंवा वर्तमान लोकसभेच्या काळात जर रेटण्यात आलं तर त्याचे परिणाम आपल्याला असे समोर येतील. त्यामुळे हा परिणाम जो समोर आला त्याची कारणं नेमकी काय आहेत हे कारणं सांगण्यापेक्षा अशा घटना यापूर्वी झाल्यात काय, अस्थिर सरकार केव्हा केव्हा झालं हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.